वेट आहे पण छान पण वापरता येते आणि सेटमध्ये क्रोचेट टाईपमध्ये स्कर्ट आहे. जरा चांगलं बाय कर रे. आणि तुझी बहीण बघ किती चांगलं राहते. आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जावं. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं स्वागत करते. निघालेलो आहे आणि हे जे कोपऱ्यात दिसते तर ते माझ्या हॉट मैत्रिणीने दिलेलं गिफ्ट आहे माझ्यासाठी, म्हणजेच अवन. सचिन येताना घेऊन येतो बोलले. येस, आता तुम्हाला अंधार दिसतोय कारण आम्ही ट्रॅव्हल्समध्ये येऊन पोहोचलो. खूप पळापळ धावपळ झाली आम्हाला. खूप लेट ना आम्ही म्हणजे गाडी यायच्या एक 5 मिनटं आधी येऊन पोहोचलो. तर पाऊस म्हटल्यानंतर खूपच हे झालं आमचं. तर आता ट्रॅव्हल्समध्ये बसलो आहे आणि निघालो आहे आता गडहिंग्लजसाठी. पहिल्यांदा कोल्हापूर, तिथून गडहिंग्लज. इथे आलो आहे सोबत. अंधार आहे खूप. बाबांना तिकडच्या दुसऱ्या सीटवरती आहेत बाबा. सो आता निघालो आहे 9 वाजता. 5-5:30पर्यंत कोल्हापूरला जाऊन पोहोचू. तिथून मग परत गडहिंग्लज. कोल्हापूरमध्ये 5:30ला येऊन पोहोचलो. आरवलाने बाबांना नाश्ता दिला. मी सोमवार होता त्यामुळे उपवास करणार होते. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एक वेगळाच फिलिंग येतं. आणि इथे स्टँडपाशी आल्यानंतर मोगऱ्याचा जाईजुईचा जो सुवास दरवळत असतो ना, मी इथून एखादा तरी गजरा घेतल्याशिवाय जात नाही. ह्यावेळेला तरी जास्त घेतलं मी. हे एवढं भारी दिसतं ना. इथं होलसेल पण मिळतात आणि असे हे पण मिळतात, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. खूप सुंदर सुवास येतो, खूप म्हणजे खूप. त्यानंतर निघालो. सूर्यदेवताचं दर्शन झालं आणि दत्ताची वाडीचं इथले हे दृश्य खूप छान वाटलं म्हणून मी ते माझ्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कॅप्चर केलं. गडहिंग्लजला येऊन पोहोचले. टॉवेल घे तिथला, तर कपाटात तिथं असणार तुझ्या. आरोला आता शाळेला पाठवायचं आहे. 8 वाजले. मी कोल्हापूरमध्ये आम्ही 6:30ला पोहोचले. तिथून इथे यायला 1.25 तास ते 1.5 तास लागतो विना वाहकने जर आलं तर. मम्मी आहे, आई आहे, ते पण लोक आता जाणार आहेत कोवाडला. विनू पण पुण्याला गेला होता तोरणा किल्ल्यावरती. ट्रेकिंग होतं त्यांच्याकडच्या मित्रांचं, तर तो पण आत्ताच बरोबर आला आहे सकाळी. त्यामुळे ते लोक आता जाणार आहेत. आवरून पोळ्या करायचं चालू आहेत. आज नागपंचमी आहे तर मी पण आता आवरून पटपट घेते. पूजा करून घ्यायची आहे मला पण. चलो, नागपंचमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि श्रावण सोमवारचा सुद्धा आज माझा उपवास आहे, श्रावण सोमवारचा. चलो आवरूया आता पटपट. अंघोळावरली आणि आधी पूजा करून घेतली. आज नागपंचमी होती त्यामुळे जशी जमेल तशी मी पूजा करून घेतली. मला तरी फार प्रसन्न वाटलं. पोळीचा नैवेद्य आज आम्ही केला होता. उंडा करतो दरवर्षी, पण यावेळी पोळीचा नैवेद्य केलेला. जरा चांगलं बाय कर रे. चेहरा एकदम काळवंडलेला केले नाही. तोरणा किल्ला गड चढून आलाय तो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला. ट्रेकिंगला गेलेला होतो काय परवा. चलो बाय बाय. त्यानंतर बाबांना ताट करून दिलं. त्यांचं जेवण झालं, माझं काम आवरलं. आनंदे गिरिजानंदे सच्चिदानंदे पूर्णानंदे गुरुमान. भजन ऐकू यायला लागले, ज्या भजनाला मी जायचे लहानपणापासून. नित्योपासना कलावती यांचं. तर ते इथपर्यंत ऐकू येतं आम्हाला. भजन वगैरे सुरू असतील ना घरापर्यंत ऐकू येतं. काय होतं आपल्या आयुष्यात काय चाललं आहे हे आपल्याला कळण्याआधीच त्याचे परिणाम आपल्याकडे आलेले असतात. तसंच काहीच होतं जेव्हा आपल्याला थायरॉईड होतो किंवा जेव्हा आपल्याला PCOS येतं आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढणं, त्याच्यानंतर चेहऱ्याचे बदल जाणवणं, खूप साऱ्या गोष्टी होतात. काही अशा गोष्टी माझ्यासुद्धा आयुष्यात झाल्या आणि काही माझ्या मैत्रिणींच्या पण होतात. त्यांना समजतच नाही की आपल्याला थायरॉईड झालं आहे की नाही ते, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू राहतात. त्याप्रमाणेच स्किनच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर डॉक्टरकडे गेल्याशिवाय, डर्मॅटकडे गेल्याशिवाय समजत नाही. डर्मॅटकडे जायचं म्हटलं वेळ काढायला पाहिजेत, पैसे ठेवायला पाहिजेत, जायला पाहिजेत, यायला पाहिजे, त्यामध्ये खूप वेळ जातो. म्हणूनच नेहमी क्युअर स्किनबद्दल सांगते. का 2021पासून मी स्वतः ती वापरलेलं आहे आणि त्याचा फायदा मला झाला होता, त्यासाठीच मी ते सांगते. क्युअर स्किनमध्ये तुम्ही जेव्हा ॲप डाउनलोड करता तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी ॲक्सेस करता येतो. प्रत्येक गोष्टींचा फॉलोअप घेतात. तुमच्या स्किन कन्सर्ननुसार तुम्हाला मेडिकेशन्स दिले जातात. किट असतं, त्या किटवरती हाऊस क्वीन 100 कोड यूज केला तर मग तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. आणि त्यासोबतच तुमचा फॉलोअप घेतला तो दर महिन्याला
तुमचं ट्रॅक ठेवलं जातं. तुम्हाला जे काही कन्सर्न आहे तुम्ही प्रॉपर डॉक्टरना तिथे सांगितलं आणि काय मेडिकेशन सुरू आहे, तुम्ही प्रेग्नेंट आहात का किंवा काही अजून इश्यू आहे ते व्यवस्थित सांगितलं तर त्यांनी प्रॉपर तुम्हाला सजेशन देऊ शकतात. त्याचा फायदा काही जणींना झालेला सुद्धा आहे. आणि जर तुम्ही ते कन्सिस्टंटली त्यानंतर रिलिजियसली ते फॉलो केले नाही तर परिणाम दिसून येणार नाही. कारण कोणतीही गोष्ट 2 दिवसात होत नाही. तर मला इथे पिंपल मोठा होता तर इथे परत आला आहे बघा, इथे इतका मोठा पिंपल झाला होता. पण त्याचं मी असं नाही की आज पिंपलला दुसऱ्या दिवशी गेला असं होत नाही. आपल्याला डाएटमध्ये सुद्धा चेंज करावे लागतात. कधी कधी आपल्याला आपण लॅक्टोज इंटॉलरंट असतो आणि आपल्याला समजत पण नाही. कधी कधी आपल्याला गोड अजिबातच सहन होत नाही. आंबे काही जणांना खाल्ले की प्रॉब्लेम येतो किंवा काही जणांना काहीच होत नाही. तर आपल्या शरीरात काय प्रॉब्लेम मेकॅनिझम कसं चालतं आपलं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण गोष्टी वापरल्या पाहिजे. ते चांगल्या डर्मॅटला समजू शकता. सो केअर स्किनमध्ये नक्की तुम्ही एकदा चान्स देऊ शकता. मी नेहमी का सांगते, कारण स्वतः वापरून झालेलं आहे माझं आता. आणि जर मला फायदा पडला आहे तर कदाचित पडू शकतो. कारण तुम्हीच म्हणता की डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवा. आता डर्मॅटबद्दल मी सांगते तर ते पण तुम्हाला करायला नको. स्किन पण चांगली पाहिजे, प्रॉब्लेम पण व्हायला नको स्किनला. मग एखादी तरी गोष्ट करायला लागेल ना. इथे तुमचे खूप सारे पैसे वाचतात. फक्त तुम्हाला किटचे पैसे पे करावे लागतात, जे डिस्काउंट पण तुम्हाला मिळू शकतो. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करून येते. सो चेकआउट करायला विसरू नका. माझ्या स्किनमधील फरकसुद्धा इथे तुम्ही बघू शकता. जो ड्रास्टिक चेंज आहे, आधीची मी आणि आत्ताची मी टोटली डिफरन्स आहे. हां, डाएटमध्ये पण चेंज आहे. डाएट टिप्स पण दिल्या जातात, त्या फॉलो केल्या तर वजनसुद्धा मेंटेन राहतं. सो चलो आता आपण आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू. आज कुर्ती घातलेली आहे मी आणि याची लिंक नाही आहे माझ्याकडे. हे 2 बेडशीट आणलेत मी. होम सेंटरमध्ये गेले होते तर तिथून हे 2 बेडशीट मी घेऊन आले. आणि मला वाटतं मी 2 हे पण आणले, ते बाहेर कुठेतरी ठेवलेत वाटतं असं वाटायला लागले मला. कुठे ठेवलेत मी ते? इथे ठेवलेत आरोच्या स्टडीच्या जवळ. कचरा टाकायचा होता. पाय पुसणे पण खूप छान होते तिथं अँटी स्किडवाला. हे बघा. आणि ही आणले ह्या 2, एक दरवाजामध्ये आणि एक खालती बाथरूम जे आहे ना तर त्याच्यासमोर एक टाकायचे, कारण तेच जास्त यूज होतं. त्याच्यासाठी हे 2 आणलेत मी. होम सेंटरमध्ये गेले होते. अजून काही सरप्रायझिंग गोष्टी पण आहेत, त्या पण मला तुम्हाला दाखवायच्या. माझ्यासाठी पण सरप्रायझिंग होत्या. सचिन तुम्हाला माहिती आहे गुजरातला आणि राजस्थानला गेले होते आता मध्ये जेव्हा, आणि तिथे एका मंदिरात म्हणजे घटोत्कच मंदिर आहे तिकडे गेले होते. त्यांनी येताना माझ्यासाठी काही गोष्टी घेऊन आल्यात, प्लस मला 2 सरप्राईज पण मिळाले. आणि मी वेस्ट साईड आणि पॅन्टालून्समधून जी शॉपिंग केले, वेस्ट साईड, पॅन्टालून्स आणि लाईफस्टाईल ह्या 3 आउटलेटमधून जी शॉपिंग केली ती पण दाखवणार. जे फंकी कपडे आहेत सगळे. मी गेली होती आरोची शॉपिंग करायला. आरोची शॉपिंग आम्ही खूप चांगली केली. पण असं होईल का की गेली आणि मी काही घेतलं नाही? ऑब्व्हियसली ते घेणारच. इच्छा नव्हती घ्यायची, पण तरीसुद्धा स्टाईल एवढ्या छान छान होत्या ना की मला घ्यावं असं वाटलं. तर ते मी तुम्हाला दाखवते की नेमकं काय काय घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर सचिनने जे काय आणले तर ते मी दाखवते. आणि 2 गोष्टी म्हणजे आता माहिती आहे की माझे ब्लाऊज मी तिकडूनच शिवून घ्यायला लागले अजून पण, कारण तिथे शिवून घेतले की कोण ना कोणतरी पाठवून देते. किंवा सचिन आता महिन्यातून 1, 2 ते 3 फेऱ्या होतात त्यांच्या, तर तेव्हा ते तरी घेऊन शकतातच, त्यामुळे तिकडेच ब्लाऊज देते. पण ह्या वेळेला त्यांनी माझ्यासाठी 2 साड्या माझ्याच वेंडरकडनं खरेदी केल्या. तर त्यांच्याकडे जे पेमेंट येतं साड्यांचं ते सगळं त्यांच्या अकाउंटवरती जमा होतं. सो त्यांना माहीत आहे वेंडर कुठले आहेत काय, तर त्यांनीच साड्या त्या टेलरकडे जाऊन त्या फॉल बिडिंग करून घेऊन ब्लाऊज वगैरे टेलर त्यांच्याकडे माप तर राहायचं तर शिवून घेऊन ठेवले होते. तर त्या छान साड्या मला मिळालेल्या आहेत. एक आहे माहेश्वरीमधली आणि एक आहे कोरा ऑर्गेन्झा बनारसीमधली. 2 साड्या तर सण कुठल्या तरी वापरता येतात, कारण पटकन मला तर हे करता येणार नाही. तर हे सगळंच आता व्यवस्थित बसते आणि मी दाखवते तुम्हाला. तर ह्या त्यांनी बँगल्स घेतले होते. हे बघा, छान असे बँगल्स आणलेत. लाईट वेट आहे पण छान आहेत मोत्यांची. असे 4 बँगल्स. त्यानंतर ह्या लाखेच्या बांगड्या पण तिथून घेऊन आल्यात. राजस्थान पत्रिका. मला अशी सवय होती जेव्हा आपण काही भजी पण घेऊन आलो ना तर त्याच्यामागे काय काय लिहिले ते वाचत बसायची. तर ह्या सुंदर ह्या पण बँगल्स आणल्यात. इथे काय बघते पहिले, इथे साईज जरा जास्तच मोठी आणली पण ठीक आहे. एक पण वापरता येते आणि सेटमध्ये पण वापरता येतं. त्या चिकटल्यात एकमेकांना. अजून काही गोष्टी ते थोड्या वेळानं दाखवते. हे त्याने आणलं होतं, प्लस हातातलं पण एक असं ते आपण मंदिरमध्ये गेल्यानंतर कलावा घेऊन येतो ना, तर ते पण आणले होते. ते माझं मुंबईमध्ये राहिलं. बाबांच्या हातात त्यांचं आहे, तर ते दाखवते नंतर.
आता जे ड्रेसेस आहेत ते दाखवते. हा एक टॉप क्रोचेट टाईपमध्ये, हा टॉप, आणि हे ना फिश कट टाईपमध्ये स्कर्ट आहे. खूप सुंदर आहे, इतकं भारी बसतं ना. आणि ह्याच्यासोबतचा जो टॉप होता तो ऑफ शोल्डर होता आणि मला वाटत नव्हतं की तो मी एवढा कम्फर्टेबली वेअर करू शकेन, कारण खूपच असा डीप होता. आणि त्याच्यामुळे मग फक्त मी स्कर्ट घेऊन आले. याच्यावरती व्हाईट किंवा कोणताही अजून छान सूट होऊ शकतो. आणि तिथेच फक्त हा टॉप होता, म्हणजे हे काय म्हणतात त्याला, क्रॉप टॉप होता. आणि त्याच्यावरती इतकं छान असं होतं. आणि हे सगळ्यांच्या वरती जाईल म्हणून मी हे घेऊन आले. सगळे फंकी टाईपमध्ये आणलेत. अजून एक स्कर्ट, ह्यावेळेला मला मरून कलरच जास्त आवडला. हा एक स्कर्ट आहे जो ए लाईनमध्ये आहे आणि आतमध्ये इथपर्यंतच अस्तर आहे त्याला, म्हणजे इथपर्यंतच अस्तर आहे. माझं बोट दिसते ना तिथपर्यंत. पण हा खूप सुंदर दिसतो स्कर्ट, पायापर्यंतचा आहे. खूप मस्त दिसतो घातल्यानंतर. मी जेव्हा जेव्हा घालेन तेव्हा समजेल तुम्हाला. त्यानंतर हा एक वन पीस, हा जो आहे हा डेनिममध्ये आहे. बॅक पॅक आहे याची, साईडला इथं चेन आहे. याच्यामध्ये कोणते टी शर्ट तुम्ही घालून छान स्टाईल करू शकता. मी पाठीमागे याला स्लीट आहे ते बघितलंच नव्हतं. मला वाटलं हे पार पूर्ण ही आहे, कारण माझ्याकडे खूप कमी टाईम होता त्याआधी. कमी टाईम म्हणण्यापेक्षा आम्ही दुपारी 3 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत RCTमध्येच होतो. पण तरीसुद्धा आरवच्या यायला जास्त वेळ लागलेला आम्हाला. हे पण आहे छान. नाईट ड्रेस मला वाटतं मी एक 1.5 वर्षापूर्वी घेतले होते. त्याच्यानंतर ते नाईट ड्रेस घेतलेच नव्हते. पण वेस्ट साईडमध्ये नाईट ड्रेस एवढे भारी मिळतात. आणि ह्या वेळेला कसं 15 ऑगस्टलाच मी शॉपिंग करायला गेलो होतो, पण 14 ऑगस्टला, 14, 15, 16, 17 असे 4 दिवस काहीतरी होतं. इतकं छान सेल होता, डिस्काउंट होता, सेल नव्हता, डिस्काउंट होता. तर त्याच्यामध्ये हे एक घेऊन आले. मला खूप असं ढगळ टाईपमध्ये पाहिजे होतं, तर हा एक सेट होता. हा कितीचा आहे मला आता लक्षात नाही, पण हे 1300-1400च्या आसपासचे आहेत असं मला आठवते. आणि हा एक आहे पिंक कलरचा. तर हे 2 सेट घेऊन आले. आणि हे सगळेच कॉटन पूर्ण. मला हे जे नाईटवेअर दाखवले ते त्यामध्ये फार छान वाटतं. हे ड्रेस जे आहेत ते मी घालून दाखवेन, म्हणजे गेट रेडी विथ मी जे सिरीज चालू केले मी त्याच्यामध्ये. कारण घरी शूट वगैरे करताना हे असं चालतं. बाहेर कुठे काही समजत नाही, बाहेर कुठेतरी जातानाच घालायचे म्हणून घेऊन आले. सध्या मी कुठले घेतले नव्हते असे म्हणून. तर हे सगळे घेतलेले आहेत आणि फार सुंदर आहेत. त्याचा जे पूर्ण लुक दिसतो ना फार वेगळा दिसतो. कारण आता मला फार झोप आले, प्रवास जास्त झाला आहे आणि धावपळ जास्त झाली 2-3 दिवसामध्ये. शूट पण होतं, इकडे तिकडे आम्ही केलो. अजून काही आमची जी कामं होती ती व्हिडिओमध्ये पण दाखवू शकत नाही. सगळंच आपण काय हे करू शकत नाही. थोडंफार आपलं काही गोष्टी अशा असतात ज्या एवढ्या आपण हे करू शकत नाही. तर असं पण होतं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि हां, अजून एक दाखवते. अलंकारिक ज्वेलरी म्हणून जे आहे त्यांच्याकडून मला छान असं मंगळसूत्र रिसीव्ह झाले, तर ते मी दाखवते. सरस्वती मंगळसूत्र, जे आता एका व्हिडिओमध्ये दाखवेन सुद्धा मी. हे बघा, त्यांच्या ज्वेलरी फार छान असतात. मी स्वतःहून म्हणजे परचेस पण केलेले आहेत काही त्यांच्याकडून, ज्या मस्त वाटतात. म्हणजे बकुळी तोडे, बकुळी हार पण घेतलेला आहे. अजून काही काही आहे, मण्यांची माळ वगैरे. जसं चंद्रकोर कन्या म्हणून एक आहे पेज, त्यांचं पण छान आहे सगळं. आता एक जी साडी, सचिननी 2 ज्या साड्या घेतल्या आहेत त्या दोन्ही पण दाखवते मी. ही एक, हा असा याच्यामध्ये किती कलर ब्राईट दिसते मला माहीत नाही. तर हा कलर आहे. ही त्याचं पदर आहे. त्याचा ब्लाऊज पण असाच पिंक कलरचा आहे, जो मी शिवून घेतलेला आहे. आणि तो आजच मी नेसणार आहे संध्याकाळी पूजा करताना. आज तर पोळ्या केल्या, त्यामुळे दरवेळेला उंडा करायची मी, पण ह्यावेळी पोळ्या केलेल्या आहेत त्यामुळे टेन्शन नाही. कारण मलाच यायला उशीर होणार होता, पूजा करायला लेट होणार होता. आल्याला मी ती पूजा करून घेतली. त्यानंतर कोरा ऑर्गॅन्झामध्ये, बनारसीमध्ये कोरा ऑर्गॅन्झा जो प्रकार आहे तो मी मध्ये एकदा दाखवली होती त्यांना साड्या, की ह्या साड्या खूप छान नवीन काहीतरी डिझाईन आलं. तर त्यामध्ये हा ब्ल्यू कलर आहे, याचे बारीक काठ असे आहेत. सुंदर साडी आहे ही. एवढी फुलत नाही साय, खूप जणींना वाटतं कोरा ऑर्गॅन्झा फुलतात, पण नाही, नेसल्यानंतर खूप छान दिसतात. त्याचा हा पदर असा आहे.
पूर्ण नेसल्यानंतर तुम्हाला याचा लुक दिसून येईल. आणि याचे ब्लाऊज असे आहेत, हे कोरा ऑर्गॅनचा मी असा, कारण कोरा ऑर्गॅनचा किंवा टिश्यू आपण घेतो ना तर त्याचे नेक आपण जास्त डीप ठेवू शकत नाही. तर हा समोरचा नेक जो आहे तो पान व्ही टाईपमध्ये घेतला आहे. हा बॅक नेक आहे, असा पूर्ण सिम्पल ठेवून घेतला आहे ब्लाऊज. हे हात आहेत लांब ठेवलेत. आणि जी माहेश्वरी साडी दाखवली तर त्याचा हा ब्लाऊज आहे. असा कधी नेसल्यानंतर समजेल थोड्या वेळानं. हे असं आहे. सो आता थोडासा वेळ मी झोपणार आहे, कारण मला खरंच खूप झोप यायला लागली, पाठीतून पण दुखायला लागले. कारण कितीही आपण चांगला प्रवास केलो तर 9 तासांचा बरोबर प्रवास होतो बघा. मुंबईमधून निघाले, खूप जण विचारतात ट्रॅव्हल्स कुठली धनश्री, कुठल्या ट्रॅव्हल्सनं जातेस किंवा काय. कोल्हापूरसाठी खूप चांगल्या चांगल्या ट्रॅव्हल्स आहेत, जसं की नाकोडा ट्रॅव्हल्स म्हणून पण आहे. आम्ही जवळजवळ खूप वर्ष झाली त्याने प्रवास करतो. त्यांची सर्विस एक जास्त आवडते की कम्फर्टेबल सीट आहेत, म्हणजे ज्या सीट आहेत त्या, तर ती एक आवडते सर्विस, म्हणून त्या ह्यानं जातो. जवळजवळ मुंबईवरून आम्ही निघालेलो 9 वाजता. त्यांचे टायमिंग वेगवेगळे आहेत, म्हणजे 9 पण आहे, 10 पण आहे, 11 पण आहे, 8 पण आहे, 7 पण आहे, असं पण आहे. मग 9 वाजता आम्ही निघालेलो. 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 5:30ला आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो, म्हणजे जवळजवळ 8.5 तास. आणि कोल्हापूरवरून बेळगाव नाही, कोल्हापूरवरून गडहिंग्लज. कोल्हापूरवरून गडहिंग्लज आम्हाला तसं जर म्हटलं तर जवळजवळ गाड्या जर थांबत आल्या तर 1.5-2 तास होतं. जर विनावाहक आलं तर 1.25 तासामध्ये पण येऊन पोचतं, जर ट्रॅफिक जर नसेल तर. म्हणजे टोटली प्रवास जो होतो तो 9.5 तासांचा होतो. आणि जर कोवाडला जायचं असेल तर ते 10:30-11 तास होतात टोटली. बस जसं असेल, ट्रॅफिक जसं नसेल त्याच्यावरती डिपेंड असतं. पण नॉर्मली विदाऊट ट्रॅफिक जर असेल तर बरोबर 8 तासाचा रस्ता आहे कोल्हापूर ते मुंबई हा जो आहे तो. पण तरी पण आता थोडंसं असं वाटायला, थोडंसं आराम करायला पाहिजे. माझा आरू निवांत गेले आता स्कूलला. त्याचं काय नसतं प्रवासामध्ये, एकदा गाडीत बसला की तो झोपतो. तो बस असू दे, कार असू देत, काही असू दे, जास्त करून अर्धा तास बसेल, त्याच्यानंतर तो जो झोपेल तो झोपेलच. त्याला खूप झोप येते गाडीमध्ये बसलं किंवा कुठेही फिरायला गेलं तरी, गाडीत असेल किंवा ट्रेनमध्ये असेल किंवा प्लेनमध्ये असेल किंवा मग बसमध्ये असेल, कारमध्ये असेल, कशातही तो अर्ध्या तासात म्हणजे झोपतोच. तसं मला पण आता झोप झाली, त्यामुळे डोळे जड झालेत फार. सो थोडा वेळ झोपून, बाबा पण झोपलेले आहेत खाली, झोपून नंतर मी आपला ब्लॉग तो कंटिन्यू करते. ओके, व्हिडिओ तर आता मी एंड करणारच आहे. आता हे काय म्हणाल तर हे मी स्पॉट करेक्टर लावले, जे माझ्या डॉक्टरांनी दिलं होतं. पिंपल्स जेव्हा जास्त झाले होते तेव्हा आताच सगळे केलेले. मी हा विषय काढणार नव्हती कधीच, पण आता म्हटलं बोलूयात. मी राजश्रीचा मागाशी एक व्हिडिओ बघितला. राजश्री माझी बहीण, नवीन कोण असेल तर त्यांना सांगते, तीही ब्लॉगर आहे. आणि तिनं कधीही मला तिच्यासाठी सांगितलं की माझ्यासाठी तू व्हिडिओमध्ये बोल. तिनं ब्लॉगिंग पण जेव्हा स्टार्ट केली तेव्हाही मी तिला कधी शॉर्टआउट दिलं, कारण ती स्वतः म्हटली होती की मला कधीच तू असं सांगू नकोस कुणाला की माझ्या बहिणीची चॅनल बघा किंवा व्हिडिओ बघा. माझ्या फॅमिलीमध्ये ज्यांनी कुणी चॅनल ओपन केले, ऑलमोस्ट सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये मी दिसलेले आहे. आणि त्यांच्या परीने सगळेजण खूप चांगलं करत आहेत. पण आता असं होतं आहे ना की ज्यांनी चॅनल स्टार्ट केले की तुलना सुरू झाली. आता जे मला हेट करतात लोक, ते माझ्या बहिणीच्या चॅनलवरती, माझ्या रिलेटिव्सच्या चॅनलवरती जाऊन मग तिथे काहीतरी घाण कमेंट करायची की तू चांगलं करतेस आणि तू छान दिसतेस, ती कशी तरी दिसते. आता माझ्या बहिणीच्या व्हिडिओवरती कमेंट, आणि तुझी बहीण बघ किती चांगलं राहते आणि तू अशी का राहतेस. आता मला एक सांगायचं आहे की तुलना अशी करणं योग्य नाही, चांगलं नाही. आता मला तरी काय त्या गोष्टींचं वाटत नाही, घरी 7-8 वर्ष मी करते यूट्यूब, त्याच्यामुळे हे लोक असतात ते माहीत आहे. पण जर काहींना असं वाटत असेल की ह्या दुसऱ्यांच्या चॅनलवरती जाऊन आम्ही असं बोलतो आणि नंतर त्याच्यामध्ये भांडणं होतील आणि ह्यांची भांडणं होतील, मग बहिणींची भांडणं होतील. एक तर माझं आणि राजश्रीमध्ये कधीच भांडण होत नाही. आम्ही लहान असताना मीच मारले जास्तीला, कारण कामचुकारपणा करायची. असं कामं आमची मम्मी वाटून द्यायची कामं आम्हाला, आणि मी ओटा वगैरे क्लीन करणं, साफसफाई करणं असायचं माझ्याकडे. मी तिच्याकडे भांडी घासायची असायची, मी भांडीच घासायची नाही दिवसभरती. ती म्हणायची मला जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी घासणार. मग मी तिला मारायची धरून आणि नंतर मीच परत भांडी घासायची. मग असं हे व्हायचं. पण आत्ता नाही, आता मी बहिणी एकमेकांना जेव्हा भेटतो ना, तेव्हा आमचं हसण्यात आणि जे आम्हाला कमेंट्स येतात, जे हेट कमेंट किंवा कोणीतरी काहीतरी असेल तर ते बघून आणि हसण्यात वेळ जातो आमचा, की कसं लोकं असतात, कशी मेंटॅलिटी असते. तर तिला ती कमेंट आली बघून मलाही माहीत नव्हतं. मी आज तिचा व्हिडिओ बघितला आणि नंतर तिच्याशी बोलणं झालं. मग तिला म्हटलं, मी तू कशाला लक्ष देतेस, तू रकुलप्रीत सिंग आहेस म्हटलं. मी तशी एवढी
ती बारीक जेव्हा होती खूप सुंदर होती, आत्ताही सुंदर आहे ती, कारण आता ती आई बनले. आणि आम्हाला माहीत आहे तिला किती हेल्थ इश्यूज व्हायला लागल्यात. इवन तिला प्रेग्नन्सीमध्ये इथून तिला हे झालं होतं, पिगमेंटेशन झालं होतं. तर तिला एवढं ट्रोल केलं की पिगमेंटेशन. मग मला एक समजत नाही, ट्रोल करणाऱ्या सगळ्या स्त्रिया होत्या. तुम्ही कधी आयुष्यात आई होणार नाही का? किंवा कधी आई झालेला नाही आहे का तुम्ही? आई झाल्यानंतर शरीरात किती बदल होतात. पोस्टपार्टम डिप्रेशन जे असतं ते किती होते, किती स्त्रियांना सहन करावं लागतं. त्यात जर तिला हेल्प करणार कुणीच नसेल घरात, जर ती एकटीनं हँडल करत असेल तर ते मी किती त्रासदायक असतं. त्यात लवकर बोललं नाही, लवकर चाललं नाही, लवकर बारीक झालं, लवकर जाड झालं, मुलाला हेच का दिलं आहे, त्याचे डोळेच का असे झालं, त्याचे केसच का असं झालं, ते खातच का जास्त, ते खात का नाही जास्त, आणि तुझी बॉडी अशी काय झाली, तू किती जाड झाली आहेस, त्यानंतर बारीक झाली, तू किती बारीक झाले, तुझे केस किती गळायला लागले, तुझ्या चेहऱ्यावर असं काय झालं. तुम्ही स्त्रियाच आहात ना अशा बोलणाऱ्या. तुम्ही कधी आई होणार नाही का, किंवा आई झाले नाही का, असे बदल तुमच्या शरीरात झाले नाहीत का? एखाद्याला त्या बदलातून बाहेर पडायला वेळ लागतो. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. आई बनल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत ना खूप वेगळ्या आहेत. आरोच्या वेळेला मी जेव्हा आई झाले ना तेव्हा पटकन माझं पोट सपाट झालं, म्हणजे 7-8 महिन्यामध्येच. कारण मी तेव्हा एकटीनंच हँडल केलं सगळं. कारण आई बाबा गावी होते, शेती सांभाळत होते, मी आणि सचिन होतो. सचिनच्या शिफ्टमध्ये जॉब असायचे, त्या जॉबनुसार मी सकाळी 4-4:30 उठून त्यांचा डबा पूर्ण तयार करून 7 वाजल्यापासून संध्याकाळी सचिन येईपर्यंत, जेव्हा दुपारी येईपर्यंत किंवा कधीही ते येत असेल, एकटीने सांभाळायचे. पण माझी कपॅसिटी वेगळी होती तेव्हा ते वेगळं होतं. दुसरं बाळ झाल्यानंतर माझं पोट थोडंसं राहिलं, कारण तेव्हा माझं बाळच नाही राहिलं माझ्याकडे. ते डिप्रेशन माझं वेगळं होतं. माझ्या बहिणीचं वेगळं आहे. राजनंदिनी खूप ॲक्टिव्ह आहे. जरी ती अजून बोलत नसेल तरी प्रचंड ॲक्टिव्ह पोरगी आहे. ती एका जागी गप्प बसत नाही, तितकीच हुशारसुद्धा आहे. बोलत नसेल तर सारखं बोलत नाही तुझी पोरगी. त्यानंतर तिला ती खातेच काशी, हे खरंच खूप चुकीचं आहे. एक बाई म्हणून जर तुम्ही अशा कमेंट करत असाल एखाद्या गेला की तू अशी राहत गबाळ्यासारखी का राहतेस, ती एवढी परफेक्ट आहे, फॅशन सेन्स तिचा इतका चांगला आहे. ती फक्त मला बोलते मला एकदा बारीक होऊ देत मग बघ, म्हणते ती सरळ. ती खूप, तिचं डोकं चालतं प्रत्येक गोष्टीमध्ये, क्रिएटिव्ह खूप आहे ती. आणि आम्ही दोघी बहिणी वेगळ्यात. आमच्या घरात जर कोणाचं नाक चांगलं असेल तर तिचंच आहे. कारण आमचं हे गेले ते आमच्या वडिलांच्या साईडला गेले. आमच्या मम्मीच्या साईडला टोकदार नाक आहे. माझ्या मम्मीचे जे बाबा होते त्यांचं तर म्हणजे हिरो अशा टाईपमध्ये होते. पण काही होऊ शकतं. काय येणार आहे, मुलगा येणार आहे, मुलगी येणार, ते हे आपल्या हातात नसतं. सगळं ते ज्यांना बनवलं आहे आपलं त्याच्या हातात आहे. त्यामुळे अशा गोष्टींनी कमेंट करणं. तिला पिगमेंटेशन तरी प्रेग्नेन्सीमध्ये काही बायकांना इतकं होतं, तिला इतकं झालं होतं. मला एक समजत नाही, कमेंट करणाऱ्या स्त्रिया स्वतः हे कसं विसरतात की तुम्हीही कधी आई होणार आहे, किंवा तुमच्या पोटाला जर पोरगी असेल तर तीही आई होणार आहे. तुम्ही जेव्हा एखाद्याला बोलतात तेच जर तुम्हाला कोणीतरी बोललं तर कसं वाटेल? मला हे समजते, हा विचार कसा करत नाही. मला ते खूप वाईट वाटलं. इवन राजश्रीला, जेव्हा राजश्री इनफ आहे, समर्थ आहे सगळ्या गोष्टीला हे करण्यासाठी, पण मला माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू बघायला होते. मला राग येतो त्या गोष्टींचा, कारण आमचं आहेच तसं बॉन्डिंग लहानपणापासून. इवन राजनंदिनीला ज्या पण कमेंट आल्या, अरे ती लहान मुलगी आहे, तिला अजून इतकं कळत नाही, तुम्ही स्त्रिया असून कसं कमेंट करू शकता, तुमचं मन तरी कसं होतं? तुमच्या लेकराला असं कुठल्या बाईनं बोललं तर तुमचं कसं होईल? तुम्हाला राग येईल ना त्या बाईला, कसं करू आणि काय करू हे होईल ना. आम्हाला तर माहीत पण नाही समोरची व्यक्ती कोण आहे. कधी कधी आम्हाला प्रोफाईल त्यांची मिळते, कारण खूप लोक हेल्प करणारे असतात. कधी कधी ती व्यक्ती कोण आहे हे पण कळतं आम्हाला, पण आम्ही तेवढं विचार करत नाही की चला काहीतरी असू, त्यांची बुद्धी हे वगैरे सगळं. पण जेव्हा अशा स्त्रिया कमेंट करतात ना की तुलना करणं, दोन बहिणींची तुलना करणं, रिलेटिव्समध्ये तुलना करणं, तेव्हा आम्हाला समजतं. जेव्हा आमच्या जेवढे कुणी आम्ही फॅमिलीमधले कोणी असू दे जे यूट्यूब करतो, त्यांच्या कुणाच्या चॅनलवरती गेलं किंवा काय झालं तर आम्हाला समजतं की हे लोक मुद्दामून कमेंट करतात भांडणं लावण्यासाठी, किंवा एखादी निगेटिव्ह कमेंट केली की त्याला लाईक्स करणं, भरपूर लाईक्स करणं, ज्यांना आम्ही ऑलरेडी ब्लॉक करून टाकलेलं असतं. कारण मी तर कधी वेळ असेल तर मी उत्तरं देते, जसं कमेंट असतं तशी उत्तर देते. आणि मला समजतं की टोमण्यानं कोण बोलते कोण नाही, किंवा तुलना केली. माझ्या बहिणीचं बद्दल पण मला कधी कधी येऊन उकसवतात, हां तुझी बहीण बघ जा कसं हे आहे, तिनं गाडी घेतली, घर घेतलं. जेव्हा राजश्रीने घर घेतलं होतं तेव्हा मग मी तेव्हा स्पष्ट बोललेले, तिचा चॉईस आहे, तिला तिच्या लाईफमध्ये काय करायचं ते ती करेल, मला माझ्या लाईफमध्ये काय करायचं ते मी करेन. ती तिच्या जागी बेस्ट आहे, मी माझ्या जागी बेस्ट आहे. ती खूप गोष्टींमध्ये बेस्ट आहे, मी माझ्या जागी बेस्ट आहे. कारण देवाने एकच व्यक्ती डबल वेळा बनवलेली नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी खूबी आहे. प्रत्येकामध्ये तुम्ही एक लोकांना असं म्हणू शकत नाही ती बघ कशी राहते.
तुम्हालाच जर अशी तुलना केली तुमची, तर तुम्हाला कसं वाटेल एखाद्यासोबत तुलना केल्यानंतर? तुम्हाला माहिती आहे तुमचं स्ट्रगल काय आहे, तुम्ही कसं सर्वाईव्ह करायला लागलाय, तुम्ही कशा गोष्टी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायला लागलाय, आणि तेच जर दुसरं कोणतरी करत असेल, ते बघ कसं आहे, ते बघ कसं आहे, तुम्हाला काय वाटेल? हा विचार करा. म्हणून मला वाटतं जेव्हा दुसऱ्याला तुम्ही बोलताय ना, तेच बोलणं जर तुम्हाला कोणीतरी बोललं, तुमच्या दिसण्याविषयी, तुमच्या असण्याविषयी, तुमच्या कॅरेक्टरविषयी, तुमच्या मुलांच्याविषयी, तुमच्या फॅमिलीविषयी, तुमच्या आई बाबा, बहीण भाऊ, तुम्ही काय करता लाईफमध्ये, तुम्ही कसे कपडे घालताय, कसे दिसताय, हेच जर तुम्हाला कुणीतरी बोललं जे तुम्ही दुसऱ्यांना बोलताय, तर तुम्हाला कसं वाटेल? हा विचार करून बोलावं माणसानं, कधी पण सांगते. आता राजश्रीला बोलले म्हणून कारण मला बोलतात, मला आत्ता तर काहीच वाटत नाही, कारण मी बेस्ट आहे, मला माहीत आहे. आता हा गर्व नाही, अभिमान नाही, तर स्वतःबद्दल असलेला एक सकारात्मक विचार आहे. देवाने मला बेस्ट बनवलं आहे आणि मी बेस्टच आहे, हे स्वतःबद्दल असणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्याने कशाला म्हणायला पाहिजेत, आपल्याला माहीत आहे ना, विषय संपला. राजेशीला पण मी हेच म्हटलं, कारण तिला मी म्हटलं एवढी स्ट्रॉंग आहेस तू, अशीच सगळ्यांना उडवून लावतेस तू, आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त गुंड तीच आहे आमच्या घरामध्ये, तर तू कसं काय? पण मुलाविषयी बोलल्यानंतर कोणालाही हर्ट होणार. आणि आमच्या घरात राजनंदिनी अशी आहे, म्हणजे तुम्हाला कळणार नाही, ती मुलगी एवढी हे आहे ना, खूप खूप वेगळी पोरगी आहे आणि खूप ॲक्टिव्ह पोरगी आहे, खूप हुशार होणार ती. सो रिक्वेस्ट आहे, जरा स्त्रिया म्हणून दुसऱ्या स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आपण जेव्हा बदलू ना, तेव्हा समाज बदलेल. पुरुषांच्या हातात एवढं काय नाही जेवढं स्त्रियांच्या हातात आहे. आता मी हे सांगायला लागलो का, कारण मी डोक्याला तेल लावलं, ते माझं डोकं शांत झालं त्याच्या. बाकी होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.